कुख्यात गुंड आणि मोक्काचा आरोपी असलेल्या संतोष आंबेकरनं नागपूर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं। सोनेगाव पोलीस स्टेशनला त्यानं आपल्या वकिलांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं। नागपूरचा नामचीन गुंड अशी ओळख असलेल्या संतोष आंबेकरनं सहकारनगर भागातील स्वप्नील बिडवई नावाच्या व्यक्तीच्या घराचा जबरीनं ताबा घेण्याचा प्रयत्न केला। एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं बिडवई यांच्या घराची तोडफोड करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणात नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्यासोबत नागपूरचा आणखी एक नामचीन गुंड युवराज माथनकर आणि अन्य 9 असे एकूण 11 गुंडांवर गुन्हे दाखल आहेत। आज सकाळी हजर झाल्यानंतर पोलिसांसमोर आपण डिटेल स्टेटमेंट घेणं सुरू आहे। त्या स्टेटमेंटमध्ये प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे। पोलीस आता आपल्या कुठलीही गोष्ट पण व्हेरीफाय केलेली नाही आहे। प्राथमिक माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं की तो बॉम्बे, अजमेर, दिल्ली अशा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या हॉटेलमध्ये नातेवाईकांकडे राहिल्याबद्दल त्यांनी माहिती गेल्या 1 महिन्याभरात दिलेली आहे। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जेणे कोणी सदरील महत्त्वाच्या गँग मोकातल्या गँग लीडरला फरार राहण्यामध्ये जर मदत केलेली असेल आणि जर त्याचा सहभाग निष्पन्न होत असेल, तशा प्रकारचे पुरावे पोलिसांकडे आले तर 100% त्यांच्यावरती पण मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।